महाराष्ट्रात एखाद्या शिक्षकाची नोकरी लागली की त्यांना पहिल्या दिवसापासून पूर्ण पगार मिळतो असं आपल्याला वाटू शकतं, पण तसं नाहीये. आणि ह्याच कारणामुळे शिक्षण सेवक नावाची एक जुनी सरकारी योजना आता एका मोठ्या कायदेशीर वादामध्ये सापडली आहे. चला तर मग हा नेमका प्रकार काय आहे हेच आज आपण समजून घेऊया. आणि याच बातमीमुळे खरं तर हा सगळा विषय ऐरणीवर आला आहे. जेव्हा शिक्षण सेवक योजनेसारख्या सरकारी धोरणालाच न्यायालयात आव्हान दिलं जातं तेव्हा हे स्पष्ट होतं की हा वाद आता एका निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. आज आपण हा संपूर्ण विषय 5 मुख्य भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही शिक्षण सेवक योजना आहे तरी काय? मग त्यामुळे शिक्षकांना आर्थिक आणि मानसिक त्रास कसा होतो? त्यानंतर न्यायालयात नक्की काय घडलं? शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? आणि शेवटी ह्या सगळ्यातून खरंच काही क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता आहे का? चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून, की ही शिक्षण सेवक योजना म्हणजे आहे तरी काय? तर ही योजना सुरू झाली साल 2000 मध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर सर्व पात्रता पूर्ण करून नोकरी लागल्यानंतरही शिक्षकांना लगेच पूर्ण पगार आणि इतर फायदे मिळत नाहीत. त्यांना सुरुवातीची काही वर्ष खूप कमी मानधनावर शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं आणि त्यानंतरच ते कायम शिक्षक म्हणून ओळखले जातात. आता येऊया या योजनेच्या सगळ्यात वादग्रस्त भागाकडे, ज्याच्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागते असं म्हटलं जाते. हा फक्त एक आकडा नाहीये, ही आहेत 3 वर्ष. एवढा मोठा काळ या पात्र शिक्षकांना अत्यंत कठीण परिस्थितीत काढावा लागतो. विचार करा, या काळात काय होतं? एकतर पूर्ण पगार मिळत नाही, मिळतं ते फक्त तुटपुंज मानधन. त्यात भर म्हणून अनेकदा नियुक्ती घरापासून 400-600 किलोमीटर दूर होते, ज्यामुळे कुटुंबापासून दूर राहावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात नोकरीची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळेच पात्र असूनही आपलं आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याची एक तीव्र भावना या शिक्षकांमध्ये आहे. आणि हाच विरोधाभास याचिकेत अगदी स्पष्टपणे मांडलाय की टेट आणि टॅट सारख्या अवघड स्पर्धा परीक्षा पास होऊनही निवड झालेल्या शिक्षकांना 3 वर्ष मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले जाते. आता इतका त्रास सहन केल्यानंतर साहजिकच शिक्षकांनी ठरवलं की आता बास, आणि हा लढा ते थेट न्यायालयात घेऊन गेलेत. या न्यायालयीन लढाईची सुरुवात झाली आहे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका रिट याचिकेने. आणि या एका कायदेशीर पावलामुळे आता संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. तर ही प्रक्रिया पुढे कशी सरकली? पहिलं म्हणजे शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर याचिकेवर सुनावणी झाली आणि आता न्यायालयाने राज्य सरकारला यावर आपली बाजू मांडण्यासाठी एक सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आणि न्यायालयाच्या या एका भूमिकेमुळे साहजिकच राज्यभरातल्या हजारो शिक्षकांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झालाय की आत्ता तरी काहीतरी चांगलं घडेल, आता तरी आपल्याला न्याय मिळेल. बरं, मग या लढ्यातून शिक्षकांना नेमकं काय हवंय? त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या मागण्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची मागणी म्हणजे ही शिक्षण सेवक योजनाच कायमची रद्द करा. दुसरी मागणी, समान काम समान वेतन हे तत्त्व पहिल्या दिवसापासून लागू करा. तिसरं, नोकरीच्या सुरुवातीपासूनच वैद्यकीय आणि इतर सर्व सुविधा द्या. आणि चौथं म्हणजे ही जी 3 वर्ष आहेत ती सेवेत ग्राह्य धरली जावीत. ठीक आहे, मागण्या स्पष्ट आहेत, लढा सुरू आहे. पण या सगळ्याचं पुढे काय होणार? खरंच काही मोठा बदल घडू शकतो का? असं मानलं जातंय की हा जो लढा आहे तो फक्त काही शिक्षकांच्या भवितव्यापुरता मर्यादित नाहीये, तर यामुळे शिक्षण क्षेत्रातच मोठे आणि क्रांतिकारक बदल होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, जवळजवळ 2 दशकांपासून सुरू असलेली ही योजना या कायदेशीर लढाईमुळे खरंच बदलेल का? आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांचं भविष्य नव्याने लिहिलं जाईल का?